नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचं मराठी व्याकरण। पोलीस भरतीसाठीच नाही, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक या सर्वांसाठीच आहे। ओके, तर चला मग तुम्हाला एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे, तुम्ही चॅनल नवीन असाल आता चॅनलपर्यंत नाही तुम्ही सबस्क्राईब केलं तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भेटणारी प्रत्येक अपडेटची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत या ठिकाणी भेटेल। ओके मित्रो, चला तर ठीक आहे, या ठिकाणी आपण काय करूया, सुरुवात करूया। गटात न बसणारा शब्द लिहा। आणि हे जे आपण आतापर्यंत प्रश्न पाहणार आहोत किंवा पाहत आहोत, याच्या आधी पाहिलेले आहेत, यापुढे सुद्धा पाहूत, आपण शिकूत। यापर्यंत जे काही प्रश्न आतापर्यंत विचारले गेले आहेत ते प्रश्न कुठं ना कुठं कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये कधी ना कधी विचारले गेले आहेत किंवा आलेले आहेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आलेले आहेत। म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जे प्रश्न पाहत आहात त्या प्रश्नाला खाली ऑप्शन असतात, ते ऑप्शन तुम्ही निवडायचं असते। ते ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास असेल त्यांना हा प्रश्न पडू शकतात पुढचे किंवा येऊ शकतात। ओके, तर गटात न बसणारा शब्द कधी सांगते, कधी विसंगत सांगते, कधी अयोग्य शब्द सांगते, कसा सांगते समानार्थी शब्द। इथं चित्र पर्याय आहेत, चित्र बरोबर आहे का, शिल्प आहे का, रंगीत आहे का, संगीत आहे का। ओके, तर खरंच सांगा बरं, याच्यापैकी कोणता तुमच्या मनाने कोणता चांगला येईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा अभ्यास झाला असेल तर। कारण पोलीस भरतीचं ग्राउंडचे हॉल तिकीट आले आहेत, याच्यानंतर लेखी होणार आहेत, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रंगीत। ओके, रंगीत हे जे गटात बसत नाही, गटात न बसणारा शब्द आहे। धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा। धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा। आता उस्मानाबाद पोलीस भरती 2018 मध्ये विचारला प्रश्न आहे। ओके, उस्मानाबाद मध्ये विचारला प्रश्न आहे आणि खाली 4 ऑप्शन आहेत, तुमच्या समोर दिसतात। आता कोणता ऑप्शनचं पर्याय योग्य आहे तुम्ही पाहू शकता। तर कोणता आहे ठिकाणी, कोदंड जे आहे, कोदंड हा कसा आहे, योग्य पर्याय आहे। म्हणजे धनुष्याला समानार्थी शब्द आहे तो कोदंड। ओके, आता पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी समानार्थी शब्द विसंगत घटक ओळखा, आणि हे साताऱ्यामध्ये टाकलेला पोलीस भरतीचा प्रश्न आहे। पहिला पर्याय आहे कावळा, दुसरा आहे काक, तिसरा आहे वायस आणि चौथा आहे काळोख। या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा बरं कोणतं आहे ते। तर इथं पाहिल्या असता ते काळोख जे दिसतं तुम्हाला, पर्याय क्रमांक 4 ही विसंगत घटक आहे। शब्द समानार्थी आहेत पण विसंगत घटक आहे, बाकीचे शब्द समानार्थी आहेत। ओके, ते नंतरचे बघूया। समानार्थी शब्द तुमच्या पुढे दुसरा आहे। तर समानार्थी शब्द किंवा विसंगत घटक ओळखा, साताऱ्यामध्ये 2017 मध्ये विचारला प्रश्न आहे। जे आपण प्रश्न पाहत आहोत ते प्रश्न कुठं ना कुठं कोण्या जिल्ह्यामध्ये विचारले गेलेले आहेत। हर्ष, आनंद, विस्मय, संतोष। ओके, तर हे जे संतोष आहे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे, विसंगत घटक आहे। त्याच्यानंतरचं पुढील शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा। आता नसलेला इथं महत्त्वाचा काय, नसलेला शब्द ओळखा। इथं अभ्य दिसते, अभ्य जे आहे त्याच्या विरुद्ध नसलेला म्हणजे समानार्थी शब्द नसलेला विरुद्ध समजा। ओके, आणि हा प्रश्न कुठे विचारला, हिंगोलीमध्ये पोलीस भरतीसाठी। याच्या वारू, हब, तुरुंग, शहामृग। ओके, आता याचं योग्य उत्तर कोणतं आहे, तर शहामृग जे दिसते, शहामृग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पर्याय तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर खाली पर्याय आहेत मित्रो। ओके, ते नंतरचा पाहतो आता इथे। पृथ्वी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता, इथं पुन्हा नसलेला शब्द आहे, निगेटिव्ह। ओके, आणि हा प्रश्न कुठे टाकलाय, पालघर जिल्ह्यामध्ये। बघा कुठं तर कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला प्रश्न, म्हणजे हे रिपीट प्रश्न होऊ शकतात। त्याच्यामुळे हे जे प्रश्न आपण आतापर्यंत 69 प्रश्न पाहिले, ते 69 प्रश्न झाले आपल्या आतापर्यंतचे, ते त्याच्यापैकी 70 पैकी 5 जरी प्रश्न किंवा 10 जरी प्रश्न तुमच्या उपयोगामध्ये आले असतील तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही झालं असं समजून घ्यायला काय हरकत नाही। अवनी, इथं जे प्रश्न आहेत इथं पर्याय आहेत अवनी, वसुंधरा, धरती आणि भार्या, आणि ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। ओके, भार्या। ते नंतरचं पाहूया। 17वा प्रश्न आहे मित्र, 17वा। आणि तुम्ही आता तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
एकदम फ्रीमध्ये. तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय भेटणार आहे, असे नवीन प्रश्न पाहायला भेटणार आहेत. ओके. आणि या ठिकाणी वर्धामध्ये हे कुठे विचारलं आहे, वर्धामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. आता इथे पर्याय आहेत भारा, भार्याचा समानार्थी शब्द भारा होते का, पर्याय दुसरा आहे नवरा होते का, तिसरा आहे कांत होते का, चौथा पत्नी होते का. तर भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द होतो कांत. आता कांतचा अर्थ काय होते, पत्नी का पती, आहे की नाही. कांता म्हणजे पत्नी असते आणि कांत म्हणजे कोण, पती असतो. धी, इथं पुन्हा एक शब्द आहे धी, या शब्दाचा अर्थ डॅडॅस आहे आणि हा प्रश्न कुठं टाकला आहे, सोलापूरमध्ये. कधी, 2017मध्ये. 2024 टाकू शकतात ते, जे गॅरंटीचं नाही पण शक्यता आहे. शक्यता का दर्शवतो, कारण की हा प्रश्न कुठं सातारा असेल, वर्धा असेल, इतके जिल्हे आहेत ते 29 त्या जिल्ह्यामध्ये प्रश्न आपण घेत आहोत. ओके. आणि चला प्रश्नाकडे पहा. नदी पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 पृथ्वी, पर्याय क्रमांक 3 बुद्धी आणि पर्याय क्रमांक 4 आहे पालवी. ओके. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बुद्धी. ओके मित्रो, तर पर्याय क्रमांक किती, तिसरं योग्य आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी खालचा आहे 72वा. खालीकडे पहा. सिंह, सिंह समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा. इथं कसा प्रश्न कसा विचारला, उत्तर कसं अपेक्षित आहे हे पाहणं महत्वाचं आहे. सिंह समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा. ओके. आता केसरी, समर, पंचानन आणि मृगेंद्र, याच्यामध्ये जे समर जे शब्द आहे, समर तुमच्या समोर दिसतो, समोरासमोर समर जे आहे ते अयोग्य शब्द आहे. कशाचा, सिंहाचा जे आहे ते अयोग्य शब्द आहे. आता आपण 73वा प्रश्न पाहूया. 73वा प्रश्न आमच्याला आहे. ओके. तर इथं हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे, हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे आणि हा काय कुठं प्रश्न विचारला गेला आहे, तर हे पोलीस भरती सोलापूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. आणि पर्याय तुमच्या समोर दिसत आहेत, अमृत आहे, विष आहे, हाल आहे का नागर आहे. तुमच्या समोर प्रश्न आहेत आणि हे प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना आला असेल कोणतं योग्य उत्तर आहे, त्यांना काही कळलंच असेल ना. ओके. कोणता आहे बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 विष या प्रश्नाचं काय योग्य उत्तर आहे. पत्नी या शब्दास समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता, पत्नी या शब्दास समानार्थी शब्द नसलेला, असलेला नाही नसलेला. आणि हा प्रश्न सुद्धा टाकलेलाच आहे महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यामध्ये. ओके. कांत आहे का, दारा आहे का, भारे आहे का, इथं कांता आहे का. इथं नसलेला, पत्नी या शब्दास नसलेला शब्द म्हणते, म्हणजे पतीचा, पत्नी समानार्थी नसल्यावर काय, इथं महत्वाचं आहे, समानार्थी नसलेला म्हणते. पत्नीच्या विरुद्ध म्हणजे पतीला काय म्हणतात, कांत म्हणतात, मग पत्नीला काय म्हणतील, कांता. आलं लक्षात आला का प्रश्न, समजलं का. पत्नीला कांता म्हणतात. ओके. मग पत्नी या शब्दास समानार्थी नसलेला, इथं काय सांगितलं, समानार्थी नसलेला पत्नी या शब्दास, म्हणजे पत्नी या शब्दास समानार्थी नसलेला म्हणजे कांत म्हणजे पती. ओके. आलं, असा याचा अर्थ होतो. ते नंतरचा प्रश्न बघूया. खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा. आणि लातूर मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. गटात न बसणारा, खाली पर्याय आहे तर गटात कोणता बसत नाही. पर्याय क्रमांक मालकंश, पर्याय क्रमांक 2 आहे भैरव, पर्याय क्रमांक 3 आहे आमद, पर्याय क्रमांक 4 आहे मार्चा. ओके. तर या ठिकाणी योग्य प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, तर हे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया पुढचा. हा प्रश्न मित्रो 76वा सुरू आहे आपला. कोणता, 76वा प्रश्न सुरू आहे. सवाप सव्वे या शब्दास समान अर्थी असणारा शब्द निवडा. इथं असणारा नसणारा कसेही प्रश्न टाकतात आणि कसेही प्रश्न टाकू द्या, आपण व्यवस्थित सोडवायचं. ओके. दोन्हीकडे, पर्याय क्रमांक 1 उथळ, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आहे मारामारी आणि पर्याय क्रमांक 4 आहे नसतो उठा ठेव. ओके. आणि ह्या प्रश्नांचं योग्य तुमच्या समोरच आहे मित्र, तुम्हाला दिसत असेल. नुसती उठाठेव काय जण करत असतात ते. ओके. नुसती, त्याला सव्याप सव या शब्दाचा समानार्थी असणारा शब्द म्हणजे कोणता आहे, तर ते शब्द आहे मित्र हो नसती उठाठेव करणे. ओके. त्याच्यानंतरचा पाहूया तसे. अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. अश्व म्हणजे काय हो, घोडा ना. ओके. याचा नसलेला काय, समानार्थी शब्द नसलेला
इथं असलेला नाही, नसलेला समानार्थी शब्द कोणता, असं त्यांनी आपला प्रश्न विचारला आहे. अतिशय महत्त्वाचा आहे तशी हे प्रश्न. आणि हा प्रश्न कुठे विचारला? रायगड जिल्हा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं कोणतं उत्तर आहे तुमच्या समोरच आहे. इथं तुरुंग आहे का, वारू आहे का, वाजी आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2 धव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूता, समानार्थी शब्द निवडा. ओके, समानार्थी शब्द काय? निवडा. इथं कशाचा निवडा? सिंह. सिंहाला समानार्थी शब्दाला काय म्हणतात बा? वाघ्य म्हणतात काय? ओके, वाघ म्हणतात का? नाही. केसरी म्हणतात काय? गजराज म्हणतात काय? सारंग म्हणतात. या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मित्र. केसरी म्हणतात. लक्षात ठेवायचं, समानार्थी शब्द सिंहाला काय म्हणतात? केसरी असे म्हणतात. काय तो थांबून तो थांब तो थांब. हो हो, मोगली बघ, मोगली अटॅच असतो बघ. मम्मीला म्हणा व्हिडिओ सरा, मग व्हिडिओ होते की 10 मग व्हिडिओ म्हणा सांगा तसं वाढून घे. कॉल चाल मम्मीला सवार ना, मम्मीला सवार ना, सवार म्हणा, सवारून ठेव म्हणा. आहे ते काय चला, तर आपला टाइम झाला आहे, परंतु या ठिकाणी थोडेसे कंप्लीट करूया आपण, 100पर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. भिन्न शब्द ओळखा. पृथ्वी. ओके, पृथ्वी या शब्दाचा भिन्न असलेला म्हणजे वेगळा असलेला, सारखा असलेला, भिन्न अभिन्न असं असतात ना. ओके, भिन्न शब्द ओळखा. इथं सारखा किंवा चुकीचा, समानार्थी शब्द किंवा विरोधार्थी शब्द, समानार्थी शब्द नसलेला असेच आहे. इथं फक्त त्या शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा होतो. तुमच्या समोर 4 पर्याय दिसत आहेत तुम्हाला: अवनी, तिक्षी, वसुंधरा, विभांबरी. ओके, आणि ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विभावरी. थोडं फास्ट घेऊया, थोडंसं आपला टाईम झाला आहे. टायमाला महत्त्व असते कधी बी. अभिवादन या शब्दाचा अर्थ काय आहे आणि नागपूरमध्ये विचारला प्रश्न आहे. आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नमस्कार. ओके, थोडंसं फास्ट घेत आहोत, समजून घ्या. पर्याय तुमच्या समोर आहे तर पाहायचं मित्र हो. ओके, नंतरचा बघूया ते पंख शब्दाचा अर्थ काय आहे. ओके, आणि पंख शब्दाचा अर्थ आहे होते चिखल. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. इंद्र शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे आणि हा प्रश्न नागपूरमध्ये विचारला प्रश्न आहे. ओके, आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे देवेंद्र. ओके, नंतरचा प्रश्न पाहूया आपण. सहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय म्हणतात. ओके, तर प्रहार, विनाश, हार आणि किंवा हे राग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विनाश. यांना काय म्हणतात? विनाश या सहार या शब्दाला समानार्थी शब्द आहे विनाश. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 95वा प्रश्न आहे मित्र. कोणता प्रश्न आहे? 95वा प्रश्न आपण पाहत आहोत. आणि 95वा प्रश्न काय म्हणते? खालील समानार्थी शब्दाच्या जोडीपैकी अयोग्य जोडी ओळखा आहे. थोडंसं कोणती? अयोग्य जोडी ओळखा म्हणजे योग्य नसलेली. हा प्रश्न औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. पर्याय तुमच्या समोर आहेत: अमृत, सुधा, कुंपण, विद्रूप, गर्व, दर्प, अभ्यास, व्यासंग. तुमच्यासमोर पर्याय 4 आहेत मित्र. पर्याय पाहायचे आणि प्रश्नाला काय करायचं? प्रश्न चांगला पाहायचा आणि त्याने उत्तराला टिक करायची असते. ओके, 95वा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कुंपण आणि विद्रूप. इतर लक्ष थोडं डेफिनेशन सांगत नाही, टायमाचा थोडंसं अभाव असल्या कारणाने. चपला या शब्दाचा समानार्थी शब्द परंतु समानार्थी शब्द पण नसलेला शब्द ओळखा. ओके, स्त्री होते का, विपुलता होते का, सौदामिनी किंवा वीज. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्त्री. चपला या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द मित्रो. कोणता शब्द? नसलेला. लक्षात ठेवा, असलेला नाही. ओके, त्यानंतरचं आहे खाली
दिलेल्या शब्दापुढे 4 शब्द दिले आहेत. या 4 शब्दापैकी एक शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ते ओळखा. आता तुमच्या पुढे दिलेला शब्द कोणता आहे? शब्द लक्षात ठेवा मित्र. शब्द या ठिकाणी हे आहे. ओके, कोणता? मास. मास शब्द दिसले तुम्हाला. आता तुमचे काही पर्याय आहेत. ओके ना, पर्याय कोणते आहेत? इथेशी नर आहे, अनुज आहे, शुक्र आहे, मीन आहे. ओके, आता याच्यापैकी योग्य कोणतं आहे ओळखायचं आहे. ओके, आणि ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ठिकाणी पर्याय क्रमांक 1 नर. ओके, त्यानंतरचा पाहूया पुढचा. सॉरी, ठीक आहे. तर आतापर्यंत आपण जे काय प्रश्न पाहिले मित्र इथपर्यंत थांबूया. आणि तुम्हाला एक शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी काय देतो, एक छोटूसं थँक्यू देतो. काय हरकत नाही, थँक्यू द्यायला काय हरकत नाही. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवर, आता आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय भेटतील पाहायला, तर मराठीचे प्रश्न पाहायला भेटतील. ठीक आहे, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.